नमस्कार. निनाद फाउंडेशन तर्फे चालवण्यात येणाऱ्या आरोग्य विषयक सदरात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. अवयव दान, जीवनदान ही आपली एक नवीन मालिका आपण चालू केलेली आहे आणि आजच्या आपल्या चर्चेचा विषय लिव्हर डोनेशन किंवा लिव्हर ट्रान्सप्लांटेशन म्हणजेच यकृतदान हा आहे आणि त्या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेले आहेत लिव्हर स्पेशालिस्ट म्हणजेच हिपॅटॉलॉजिस्ट डॉक्टर सचिन पळणिटकर सर. सर नमस्कार. नमस्कार. सर स्वतः एक प्रथितयश आणि प्रख्यात हिपॅटॉलॉजिस्ट आहेत. पुण्यातल्या फेमस दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये सरांचा गेली अनेक वर्ष हिपॅटॉलॉजी मध्ये आणि गॅस्ट्रोएंटरॉलॉजी मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. तर आता जास्त वेळ न दवडता मी सरांना विनंती करतो की सरांनी आपलं व्याख्यान या विषयावरच चालू करा. नवीन मालमत्ता नोंदणी असेल 82 मध्ये अगोदर लावलं नसेल. नमस्कार. मला वाटते बाकीच्यांनी म्यूट केलं तर बरं राहील. तुम्ही ते पावती दिली ना. नमस्कार, मी डॉक्टर पळणिटकर. मी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये हेपॅटॉलॉजिस्ट आणि ट्रान्सप्लांट फिजिशियन आहे. लिव्हर सिरोसिस या संबंधी आपण बोलण्यासाठी आणि लिव्हर ट्रान्सप्लांटेशन बद्दल बोलण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. मला वाटतं हे वन वे ट्रॅफिक न होता जर आपण मध्येही जर मला अडवून प्रश्न विचारले किंवा आपलं मत मांडलं तर चांगलं राहील. त्यामुळे आपला सुसंवाद साधला जाईल आणि मी इथून पुढे मराठीत बोलण्याचा पूर्ण प्रयत्न करेन, कारण मेडिकल टर्मिनॉलॉजीज हे मराठीत बोलताना काहीच अवघड जातं सगळ्यांना. पण मी माझं सर्वतोपरी प्रयत्न करेन की मी तुम्हाला सिरोसिस आणि लिव्हर ट्रान्सप्लांटेशन बद्दल पुढच्या काही वेळात मी तुम्हाला सांगू शकेन. तर लिव्हर ट्रान्सप्लांटेशनच्या आधी आपण लिव्हर ट्रान्सप्लांटेशन करतो ते यकृतात बिघाड झालेल्या लोकांसाठी. यकृतात बिघाड हा अतिशीघ्र असू शकतो, त्याला आपण अक्यूट लिव्हर फेल्युअर म्हणतो, किंवा तो जुन्या घट्ट असलेल्या लिव्हरवर असलेला शीघ्र त्रास म्हणतो, त्याला आपण अक्यूट ऑन क्रोनिक लिव्हर फेल्युअर म्हणतो, किंवा सिरोसिस. समोर दिसलेल्या ह्याच्या कार्टून्स मध्ये जे तुम्हाला घट्ट त्यावर फोडं आलेले लाकडासारखं घट्ट झालेलं जे लिव्हर दिसतंय ते असं नॉर्मल लिव्हर नसतं. जे नॉर्मल यकृत असतं ते स्पॉन्ज सारखं सॉफ्ट असतं किंवा मऊ असतं आणि ते पिंक असतं, म्हणजे गुलाबी कलरचं असतं. आणि कालांतराने त्याच्यावर आघात होऊन ते हळूहळू लाकडासारखं घट्ट किंवा दगडासारखं हार्ड होतं आणि त्यावर नोड्युल्स फॉर्म होतात. त्याला मेडिकल टर्मिनॉलॉजी मध्ये सिरोसिस म्हणतात. त्याची बरीच कारणं आहेत, जसं अल्कोहोल आहे. आपल्या भारतामध्ये आता मेदाचं प्रमाण आणि जाडीचं प्रमाण वाढलं आहे, त्यामुळे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज वाढत आहे. त्याच्यानंतर काही हेरिडेटरी कॉजेस आहेत, जसं विल्सन डिसीज आहे, हिमॅटोक्रोमॅटोसिस आहे, वगैरे वगैरे. आणि त्यामुळे जेव्हा लिव्हर 70% पेक्षा जास्त काम करणे बंद करतं तेव्हा त्याला बदलण्याखेरीज काही ऑप्शन उरत नाही, कारण ते जर नाही बदललं तर मग आपल्याला लवकर मॉर्टॅलिटी, म्हणजे 60 ते 70% लोकांमध्ये पहिल्या 6 महिन्यात मॉर्टॅलिटी येते. त्याचंही एक प्रमाण असतं, त्याला मेड स्कोअर म्हणतात. त्यानुसार आपण त्या माणसाला यकृत हवं आहे की नाही त्याचा आपण डिसिजन घेतो. त्या सगळ्या गोष्टी आपण आता पुढे हे करणार आहोत. आणि हे यकृत बदलणे म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांटेशन हे आत्ता आलेलं आहे, पण आपल्याला ट्रान्सप्लांटेशन आधीपासून माहितीये का? हो, नक्कीच माहितीये. जर तुम्ही गणपतीचं उदाहरण घेतलं तर गणपती एक ट्रान्सप्लांटेशनच आहे. हत्तीचं तोंड मनुष्याला लावणारे वेदातले उदाहरणं हे ट्रान्सप्लांटेशनचं सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात पहिलं उदाहरण मी मानतो. आणि गणपती हा आपला आदिदेव आहे, त्याला पूजा करूनच आपण पुढे जातो. म्हणून त्याला केलेलं, प्राण्यांनी केलेलं दान हे सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे अवयवदान हे तिथून चालू झालंय असं माझं म्हणणं आहे मायथॉलॉजीनुसार. आणि आपण आपले रूट्स बघितले तर आपल्याकडे सगळंच चालू झालेलं होतं हे लक्षात येतं. चला आपण वळूया ट्रान्सप्लांटेशनच्या हिस्ट्रीमध्ये, म्हणजे त्याचा इतिहास काय आहे. 58 मध्ये लिव्हर ट्रान्सप्लांटेशन म्हणजे लिव्हर बदलण्याचा हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये प्रोग्राम चालू झाला होता. पण पहिलं लिव्हर ट्रान्सप्लांटेशन अमेरिकेमध्ये 1963 मध्ये झालं, पण ते सक्सेसफुल नव्हतं. पहिल्या 3 दिवसामध्ये ते केलं. 1967 मध्ये एका लहान मुलावर थॉमस टाल्झल सरांनी जे पहिलं ट्रान्सप्लांटेशन केलं ते लॉंग सर्व्हायव्हल बिलियरी अट्रेसियासाठी झालेलं सगळ्यात पहिलं ट्रान्सप्लांटेशन होय. त्यानंतर पण तेही जास्त काळ टिकलं नाही, ते 8-9 महिने टिकलं
आणि थांबलं. मग तुम्ही म्हणाल की मग त्याचा प्रगती कशी झाली आणि पुढे ट्रान्सप्लांटेशनला सक्सेस कसं मिळत गेलं किंवा यश कसं मिळत गेलं, तर ते होतं प्रतिकार क्षमता कमी करणाऱ्या औषधांमुळे. जेव्हा सायक्लोस्पोरिन या मेडिसिनचा शोध लागला, तिथेच स्टार्झल आणि त्यांच्या कलिग्सनी विस्कॉन्सिन मध्ये हे केलं. त्यानंतर पुढे पिट्सबर्ग मध्ये हा प्रोग्राम वाढवण्यात आला आणि जेव्हा इम्युनोसप्रेशन हे चांगले निर्माण झाले आणि युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिननी एक सोल्युशन ऑर्गन प्रिझर्वेशन साठी ठेवलं, म्हणजे शोध केला त्याचा, आणि त्याच्यानंतर ऑर्गनची लॉंगेव्हिटी म्हणजे त्या अवयवांना त्या पेशंट पर्यंत पोहोचून त्याचं सक्सेसफुल किंवा यश प्राप्त व्हावं, त्याच्यामुळे त्याच्यात म्हणजे माणसांचं आयुष्य वाढावं, याच्यासाठी भरपूर योगदान या विस्कॉन्सिन युनिव्हर्सिटीच्या सोल्युशननी आणि सायक्लोस्पोरिननी घडवलं. आणि पुढे जाऊन लिव्हर ट्रान्सप्लांटेशन 1990 नंतर सगळ्या जगभरात आणि त्यातल्या त्यात 2000 नंतर भारतात फार प्रसिद्ध झालं. कारण त्याचं कारण आहे की जे माणसं लिव्हर सिरोसिस किंवा अक्यूट लिव्हर फेल्युअरमुळे किंवा अतिशीघ्र यकृताला जो त्रास व्हायचा त्यामुळे दगावायचे 6 महिन्याच्या आत, त्यांच्यासाठी एक संजीवनी मिळाली आणि ते त्यांचं फंक्शनल लाईफ म्हणजे कुठलेही रोग न होता व्यवस्थित त्यांचं आयुष्य जगण्यासाठी लिव्हर ट्रान्सप्लांट ही त्यांच्यासाठी संजीवनी ठरली. हा त्याचा इतिहास आहे. आणि मग त्यानंतर भारतामध्ये सर गंगाराम हॉस्पिटल किंवा ग्लोबल हॉस्पिटल, त्यानंतर मेदांता हॉस्पिटलनी जे लिव्हर ट्रान्सप्लांटेशन मध्ये काम केलं त्यामुळे त्याला बरंच मान्यता मिळाली. त्याच्या जर यश आधी 60 ते 70% होतं, ते ह्या नवीन प्रतिकार क्षमता रोधक औषधांमुळे आणि वारंवार ते शस्त्रक्रिया केल्यामुळे जे स्किल किंवा जे त्यांना नैपुण्य निर्माण मिळालं, त्यामुळे जे सक्सेस रेट वाढत गेला किंवा यश वाढत गेलं. त्यामुळे आता जर आपण बघितलं तर 5 वर्ष एखाद्या माणसाचं जगण्याचा यश किंवा सक्सेस रेट हे 90% पेक्षा जास्त आहे. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं तसं एंड स्टेज लिव्हर डिसीज म्हणजे अगदी शेवटच्या टोकापर्यंत गेलेला लिव्हर डिसीज हा 2 प्रकारात असतो. एक असतो अतिशीघ्र आणि दुसरा क्रॉनिक, जो हळूहळू हळू लिव्हर खंगावत जाऊन ते निकामी होतं, ते म्हणजे क्रोनिक. आणि त्याच्या मधली जी फेज आहे त्याला आपण अक्यूट ऑन क्रोनिक लिव्हर फेल्युअर किंवा यकृत निष्कामी होणे असं म्हणतो. तर इथपर्यंत मी तुम्हाला लिव्हर ट्रान्सप्लांटेशन बद्दलचा इतिहास सांगितला. आता मी जाणार आहे अतिशीघ्र यकृत जेव्हा निकामी होतं त्याच्यामध्ये काय होतं. तर त्याच्यामध्ये यकृत अचानक बिघडल्यामुळे आपलं यकृत आणि वृक्क म्हणजे किडनी हे दोन्ही म्हणून आपल्या शरीरातलं विष बाहेर काढत असतात. पण ते हॅलो. विष जर नाही निघालं, ते अमोनियाच्या रूपात असतं किंवा जे युरियाच्या रूपात असतं, ते विष जर बाहेर नाही निघालं तर मेंदूमध्ये तो अमोनिया वाढतो आणि त्याच्या एन्केफेलोपॅथी म्हणजे कोमाकडे जाण्याची स्टेज येते. त्याबरोबरच आपले रक्त घट्ट आणि पातळ करणारी जी जे फॅक्टर्स असतात, जे प्रोटीन्स असतात, ते लिव्हर बनवतं. ते अचानक निष्कामी होण्यामुळे रक्तस्राव वाढायला लागतो. त्याच्यानंतर त्या माणसाचं हळूहळू म्हणजे विष वाढत जाऊन त्याचा कोमा वाढत जातो आणि तो माणूस लवकर दगावतो. बाहेर विदेशामध्ये त्याचे कॉजेस पॅरासिटामॉल म्हणजे आपण जे क्रोसिन ओव्हर द काउंटर घेऊन भरपूर गोळ्या घेणे आहे. तसंच भारतामध्ये येलो फॉस्फरस म्हणजे उंदराला मारायचं औषध किंवा बाकीच्या ह्याच्यामध्ये जर अक्यूट लिव्हर फेल्युअर आपल्याकडे बर्ड केअरी म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये लिव्हरकडे जाणाऱ्या धमन्यांमध्ये क्लॉट होण्यामुळे अक्यूट लिव्हर फेल्युअर संभवतो. काही अक्यूट लिव्हर फेल्युअर हे अनुवंशिक रोगांमुळे संभवतात, जसं विल्सन डिसीज जो कॉपर मेटाबॉलिझमचा डिसीज आहे. याच्यामुळे जो अतिशीघ्र यकृताचं निष्कामी होण्याचा रेट असतो तो तासामध्ये तो माणूस खराब होतो आणि त्याला काही दिवसांच्या आत जर लिव्हर नाही मिळालं तर आपल्या मेंदूला आघात हा जास्त होतो आणि तो माणूस त्याच्यामुळे दगावू शकतो. त्यामुळे अशा लोकांना लिव्हर ट्रान्सप्लांट हे वेळेत करणं आणि म्हणजे अगदी ज्या गोष्टीला आपण पूर्ण प्राधान्य देऊन लवकरात लवकर हे काम केलं पाहिजे ते करणं हे गरजेचं असतं. आणि हा अतिशीघ्र लिव्हरचा जो त्रास आहे
ते कळण्यासाठी त्याच्या प्रमाणासाठी एक किंग्स कॉलेज क्रायटेरिया असतो, जो पॅरासिटामॉल म्हणजे आपल्या क्रोसिनच्या टॉक्सिसिटीमुळे आणि नॉन क्रोसिनच्या टॉक्सिसिटीमुळे आपण त्या 2 पॅरामीटर्स मध्ये आपल्या शरीराचं पीएच आहे, रक्त किती पातळ आहे ते, किंवा किडनी फंक्शन किती बिघडलंय, किंवा ब्रेन मध्ये इडिमा किती झालाय, या काही फॅक्टर्सवर, किंवा त्याच्या कारण काय अतिशीघ्र यकृत निष्कामी होण्याचं, किंवा कावीळ पासून ते मेंदूत जो कोमा होतो त्याचा वेळ किती आहे, याच्यावरून आपण त्याचं प्रमाण ठरवतो. आणि त्यानुसार जर तो त्या क्रायटेरियामध्ये बसत असेल एखादा रुग्ण, तर त्याला आपण वेळीच यकृत देण्यासाठी त्याला सुपर अर्जंट लिस्टिंग मध्ये देतो. सुपर अर्जंटचा अर्थ असा असतो की जर त्या माणसाला अतिशीघ्र यकृत निष्कामी होण्याचा झालेला आहे आणि हा किंग्स कॉलेज नावाचं लंडनला जे मोठं हॉस्पिटल आहे त्यांनी काढलेल्या क्रायटेरियात तो बसत असेल, तर त्याला आपल्याला महाराष्ट्रभरात किंवा त्या राज्यात जे काही ऑर्गन डोनेशन होईल ते त्याला मिळण्यासाठी प्राधान्य दिलं जातं आणि त्याला वेळेत ऑर्गन मिळण्यासाठी प्रयत्न केला जातो. याचबरोबर त्याचे काही जवळचे नातेवाईक जर त्याच्या ब्लड ग्रुपनुसार किंवा ओ ब्लड ग्रुपनुसार त्याला अर्ध लिव्हर देऊन त्याला वेळेस नवीन यकृत मिळण्यासाठी मदत करू शकतात. जर तुम्हाला फल्मिनंट लिव्हर फेल्युअर म्हणजे अतिशीघ्र यकृत निष्कामीचा मृत्यूचा रेट ऐकला तर हे काम करणं किती महत्वाचं आहे ते तुम्हाला कळेल. जवळपास 90 ते 95% लोक यात दगावू शकतात. त्यामुळे ह्या क्रायटेरियाला किंवा सुपर अर्जंट लिस्टिंगला फार महत्व प्राप्त होतं. त्याचप्रमाणे आपल्या भारतातही पीजीएमआय म्हणजे पीजीआय इन्स्टिट्यूट आहे, त्यांनी काढलेला क्रायटेरिया पण आपण वापरतो. पण जगभरात आपण किंग्स कॉलेज क्रायटेरिया वापरून त्या लोकांना लवकर यकृत मिळण्यासाठी त्यांना प्राधान्य देतो. आता मी वळतोय क्रोनिक लिव्हर डिसीज, म्हणजे हळूहळू यकृतावर परिणाम होऊन ते घट्ट होऊन त्यामुळे ते निष्कामी होण्याच्या ह्याच्यामध्ये. तर बहुतांशी अॅक्यूट लिव्हर फेल्युअर हे फार कमी प्रमाणात आढळतं, पण जेव्हा क्रोनिक लिव्हर डिसीज किंवा सिरोसिस ज्याला म्हणतो ते अतिशय जास्त प्रमाणात भारतात आहे. आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की सिरोसिस जरी आपल्याला वाटत असेल की ते म्हणजे सगळ्यात शेवटी आपल्याला कळतं किंवा कावीळ झाल्या तरच कळतं, असं नसून हा रोग बहुतांशी लोकांमध्ये हा असिम्प्टोमॅटिक म्हणजे कुठलीही लक्षणं न दाखवता बऱ्याच दिवस चालू असतो. त्यातल्या त्यात त्यांना प्लेटलेट कमी आहेत असं कळायला लागतं, पण ते डेंग्यू या आजारावर ढकलून तो रोग बऱ्याच दिवस ते म्हणजे आपल्या अंगावर काढतात आणि शेवटी जेव्हा वेळ येते की तिथून पुढे सर्व्हायव्हल म्हणजे जगणंच जेव्हा कठीण होतं तेव्हा ते पुढे येऊन लिव्हर ट्रान्सप्लांटच्या दिशेकडे निघतात. पण ह्या गोष्टी लवकर निदान होणं गरजेचं आहे. आपल्या दुर्गम भागांमध्ये बेसिक सोयींचा अभाव आहे. तिथे सोनोग्राफी किंवा ब्लड टेस्ट रेग्युलरली केल्या जात नाही, किंवा लिव्हर घट्ट झालं म्हटल्यानंतर पहिल्यांदा आपण आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथिक औषधांचा किंवा कुठल्या तरी काढ्याचा उपयोग करतो. पण त्यामध्ये जर काही हेवी मेटल्स म्हणजे सोनं, चांदी किंवा आर्सेनिक अशा प्रकारची काही मेटल्स असतील तर त्याच्यामुळे लिव्हर खराब होण्याचं प्रमाण हे वेगाने होऊ शकतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची नोंद घेणं गरजेचं आहे की हा रोग हा समाजात भरपूर कॉमन आहे. फक्त दारू पिल्यामुळेच लिव्हर खराब होत नाही, तर न दारू पिता ओबेसिटी म्हणजे जाडीमुळे हा रोग बहुतांशी प्रमाणात पसरत आहे. जसं आपल्याला मधुमेहाचं प्रमाण एशियन कंट्रीजमध्ये किंवा भारतात वाढलं आहे, त्याचप्रमाणे फॅटी लिव्हरचंही प्रमाण वाढलेलं आहे. आणि जर आपण ह्या गोष्टी नजरअंदाज केल्या तर आपल्याला पुढे जाऊन लिव्हर सिरोसिस म्हणजे लिव्हर घट्ट होणे किंवा त्यात कॅन्सर होणे हा प्रकार, कर्करोग होणे हा प्रकार आढळतो. आणि त्याला वेळेस ट्रीटमेंट नाही केलं तर त्यांना ट्रान्सप्लांटेशन म्हणजे यकृत प्रत्यारोपणाशिवाय कुठलाही दुसरा पर्याय उरत नाही. तुम्ही म्हणाल की मग ह्या लिव्हर डिसीजला ओळखायचं कसं, ह्या सिरोसिसला ओळखायचं कसं? तर या लोकांमध्ये पोटात पाणी होणे म्हणजे जलोदर, एन्केफेलोपॅथी म्हणजे त्यांचं जे म्हणजे सेन्सोरियम किंवा ज्याला आपण दैनंदिन ह्याच्यात मेंदूची सतर्कता आहे ती मंदावणे, त्याच्यानंतर ते दिवसा झोपणे, रात्री जागणे, किंवा
बरळणे किंवा कधी कधी हॅल्युसिनेशन किंवा कोमामध्ये जाणे असाही प्रकार होऊ शकतो. अशा लोकांना ब्लिडिंग म्हणजे आपल्या अन्ननलिकेतून ब्लड येणे किंवा काळी संडास होणे हे सुद्धा कॉमनली आपल्याला दिसू शकतं. आणि जर तुम्ही, मी ज्या कॅन्सर बद्दल म्हणत होतो ते एक म्हणजे जर एखादं खराब शेत असेल तर तिथे काँग्रेस गवत जसं जास्त येतं, तसंच सिरोसिस म्हणजे खराब झालेल्या लिव्हरमध्ये कर्करोग होण्याचा संभवही जास्त प्रमाणात आपल्याला आढळतो. की त्याचे म्हणजे प्रामुख्याने दिसणारे रोग लक्षणं आहेत. बऱ्याच अंशी आपल्याला ब्लड टेस्ट करून किंवा रक्ताच्या चाचण्या करून आणि रेडिओलॉजीच्या इमेजिंग करूनच आपल्याला ह्या गोष्टीच्या मुळापर्यंत जाणं आपल्याला शक्य होत असतं. आणि काही गोष्टींमध्ये आता मी पूर्ण डिटेलमध्ये न जाण्यापेक्षा या घट्ट लिव्हरमुळे पोटात पाणी जे होतं त्यामध्ये आपल्याच आतड्यातले जंतू जाऊन तिथे इन्फेक्शन होणे किंवा लिव्हर आणि लिव्हर भोवती जे पाणी साठलं आहे त्यामुळे किडनीवर परिणाम होऊन किडनी आपल्या वृक्क आणि त्याचं युरिन लघवी होण्याचं प्रमाण ते कमी होणे हा प्रकारही वाढतो. आणि असं जर झालं तर हे या रोगासाठी चांगली लक्षणं नसतात, कारण यामुळे वाढलेली त्यांच्या म्हणजे मृत्यूचा दर हा 50% ते 80% पुढच्या 3 महिन्यात असू शकतो. त्यामुळे ह्या दोन्ही लक्षणांकडे गांभीर्याने लक्ष असणं त्या फिजिशियनचं, त्या डॉक्टरचं किंवा घरातल्या लोकांचं फार महत्वाचं असतं. दुसरी गोष्ट असते की या रोगामध्ये फक्त एकच रोगाची लक्षणं ही कारणे नसून बऱ्यापैकी म्हणजे आयुष्य जगताना जी ज्या प्रकारे योग्य प्रकारे आपण जगायची आहेत ती कमी होऊन जातात. सतत आळस येणे, खाज येणे, त्याच्यानंतर सतत सतत इन्फेक्शन होणे, पोटातलं पाणी वाढत जाणे, त्याच्यानंतर कॅल्शियमचं आपल्या हाडांमधलं प्रमाण कमी होऊन हाडं ठिसूळ बनणे आणि सतत वेदना होणे हा प्रकार प्रामुख्याने आढळून येतो. त्यामुळे ती बऱ्याच वेळेस आपल्या अंथरुणावर खिळून राहिलेली लोक असतात, त्यांच्या आयुष्याला अर्थ राहिलेला नसतो आणि त्यामुळे त्यांना वेळीच लक्ष देणे, त्यांच्या आहाराकडे लक्ष देणे, त्यांच्या कॅल्शियम आणि बाकी एनर्जीकडे लक्ष देणे फार गरजेचं होऊन जाते. आणि जेव्हा आपण लिव्हर ट्रान्सप्लांटेशन बद्दल बोलतो किंवा यकृत प्रत्यारोपण बद्दल बोलतो तेव्हा आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा प्रामुख्याने विचार येतो की अशी तर बरीच रुग्ण माझ्या आजूबाजूला आढळलेली असतात, मग कुणाला आपण वेट लिस्ट म्हणजे यकृत प्रत्यारोपणाच्या वेट लिस्टवर टाकायचं किंवा झोनल ट्रान्सप्लांट कमिटी नावाची एक प्रत्येक झोन मध्ये एक कमिटी असते, त्याच्यामध्ये आपण रक्त गटानुसार त्या लोकांना वेट लिस्टिंग मध्ये टाकू शकतो. आणि जर त्यांना ब्रेन डेड पेशंट कडून लिव्हर मिळत असेल तर ते आपण त्यांच्या क्रमांकानुसार म्हणजे जेव्हापासून त्यांना रजिस्ट्रेशन केलं त्याच्या क्रमांकानुसार आपण त्यांना ऑर्गन देऊ शकतो किंवा त्यांना अवयव मिळू शकतो, त्याला आपण लिस्टिंग म्हणतो. आणि केव्हा आपण लिव्हर ट्रान्सप्लांट केलं पाहिजे हे आपण प्रामुख्याने आता बोलूया. पेशंट जे म्हणजे हे आहेत म्हणजे फार सिक आहेत आणि ज्यांना यकृत प्रत्यारोपणाशिवाय फक्त मेडिकल मॅनेजमेंटवर म्हणजे गोळ्या औषधांवर ठेवू शकत नाही अशा लोकांना आपण लिस्टिंग करणं गरजेचं असतं. जसं मी तुम्हाला सांगितलं की सिरोसिस म्हणजे लिव्हर घट्ट होण्याची स्टेजेस असतात, ते त्याच्या प्रथिनांच्या प्रमाणावर किंवा शरीरात होणाऱ्या पोटातल्या पाण्याच्या प्रमाणावर किंवा त्यांच्या रक्त गोठण्याच्या ह्याच्यावर आपण आणि त्यांच्या ओव्हरऑल क्रायटेरियानुसार आपण त्यांना 3 विभागात हे करतो. त्यातल्या त्यात चाइल्ड हे त्याचं विभागण्याचं हे आहे आणि ए, बी आणि सी अशा 3 स्वरूपात आपण त्यांना डिफरन्शिएट करतो आणि त्यातल्या त्यात बी आणि सी मधल्या लोकांना आपण ट्रान्सप्लांटसाठी लिस्टिंग करणं गरजेचं असतं, कारण त्यांच्यामध्ये मृत्यूदर हा जास्त वाढलेला असतो. आणि त्यासाठी एक मेड स्कोर नावाचा स्कोर असतो, तो एक लॉगॅरिथमिक हे आहे, कॅल्क्युलेशन आहे किंवा एक आपण आकडेमोड करतो कॅल्क्युलेटरवर. त्याच्यामध्ये प्रामुख्याने क्रिएटिनिन, बिलिरुबिन, आयएनआर या रक्त चाचण्यांचा समावेश होतो. आणि जर 15 पेक्षा जास्त मेड स्कोर असेल तर अशा व्यक्तींचं लिव्हर ट्रान्सप्लांटेशन म्हणजे यकृत प्रत्यारोपण करण्याने जास्त फायदा आहे फक्त गोळ्या औषधांनी कमी करण्याच्या पेक्षा. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला
जनसामान्यात प्रसार करणं गरजेचं आहे की फक्त सिरोसिस आहे किंवा यकृत घट्ट झालेलं आहे किंवा निष्कामी झालं आहे इतकं फक्त बोलून चालणार नाही, तर पुढे जाऊन खरंच त्यांना काही गरज आहे का, त्यांना गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट किंवा हेपॅटॉलॉजिस्ट म्हणजे यकृत तज्ञांना भेटण्याची गरज आहे का, आणि त्यांच्या मार्गदर्शनामधून पुढे जर त्यांना यकृत प्रत्यारोपणाची गरज असेल तर आपण त्यांना यकृत प्रत्यारोपणासाठी त्या झोनल कमिटीच्या खाली लिस्ट करणं गरजेचं असतं. आणि हा मेड स्कोर हा अमेरिकेत मेयो क्लिनिक मध्ये पहिल्यांदा टिप्स या प्रोसिजरसाठी काढण्यात आला होता, पण पुढे जाऊन त्याचं ट्रान्सप्लांट म्हणजे प्रत्यारोपणासाठी बघितलेलं प्राधान्य पाहून आणि त्याच्यामुळे लोकांना त्या कॅटेगरीमध्ये बसून त्याचा म्हणजे त्याचा इम्पॉर्टन्स बघून त्याला आपल्या वेट लिस्टिंग क्रायटेरियासाठी वापरण्यात जगभरात येतं. आणि हे प्रमाण अतिशय म्हणजे सुयोग्य आहे. काही त्याला गोष्टी असतात ज्या असल्या तर आपण मेड स्कोर वापरत नाही, त्या गोष्टीत जाण्यात या फोरम मध्ये काही गरज नाहीये, पण मेड स्कोर हा सगळ्यांना लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही पाहिलं तर मी तुम्हाला सांगत होतो की मृत्यू दर हा 50% ते 80% पर्यंत 3 महिन्यात असतो. जर तुम्ही यकृत प्रत्यारोपण केलं तर सध्या हा त्यांचा सर्व्हायव्हल म्हणजे जगण्याचा रेट हा 90% 1 वर्षापर्यंत आहे. 80 ते 88% 2 वर्षापर्यंत आहे. तर 75 म्हणजे जवळपास झालेल्या 3/4 म्हणजे 3/4 हिस्सा पेशंट्स हे व्यवस्थित आपलं आयुष्य सुदृढ ह्याच्याने जगू शकतात. त्यामुळे त्या लोकांना लिव्हर ट्रान्सप्लांटेशन यकृत प्रत्यारोपण करणं गरजेचं आहे आणि त्यामुळे त्यांना त्यांचं उरलेलं आयुष्य अतिशय व्यवस्थित म्हणजे तुम्हाला ऐकून नवल वाटेल की ह्या ट्रान्सप्लांट किंवा यकृत प्रत्यारोपण झालेल्या लोकांचं एक पॅराऑलिम्पिक दरवर्षी भरलं जातं, दर 2 वर्षी भरलं जातं आणि त्यात भाग घेणाऱ्या लोकांचे जर तुम्ही व्हिडिओज पाहिले तर तुम्हाला असं वाटणार पण नाही की यांचं यकृत प्रत्यारोपण झालंय आणि यांनी एवढ्या मोठ्या सर्जरीला ते सामोरे गेलेले आहेत. त्यामुळे अशी व्हिडिओ तुम्ही जरूर पहा आणि आपल्या पेशंटला म्हणजे मोठं मोटिवेशन करण्याचा एक हा मोठा मार्ग आहे. त्यामुळेच मी तुम्हाला इथे सक्सेस रेट बद्दल सांगतोय, कारण ह्याचा इम्पॅक्ट जनसामान्यात आणि समाजात या शस्त्रक्रियेबद्दलचा असलेली भीती, त्याच्याबद्दल असलेले गैरसमज कमी करणे हाच माझ्या आजच्या व्याख्यानाचा सर्वात मोठा उद्देश आहे. आणि बऱ्याच प्रसंगी आपण जर सर्व्हायव्हल पाहिलं तर हे वेळेत ट्रान्सप्लांटेशन म्हणजे प्रत्यारोपण आलेल्या लोकांमध्ये जास्त असतं. आता काही देश आहेत जसं कोरिया आहे, चायना आहे, त्यांच्यामध्ये ते याचा यश म्हणजे सक्सेस रेट हा जवळपास 100% ते सांगतायत. याचं कारण असं आहे की त्यांच्याकडे वेळेत या लोकांचं निदान होतं, वेळेत लोकांना योग्य ते लिव्हर मिळतं आणि शस्त्रक्रिया आता जी जटिल शस्त्रक्रिया होती त्यात लोकांनी नैपुण्य मिळवलं आहे आणि त्याच्यामुळे यशाची संख्या जवळपास 100 पर्यंत पोहोचलेली आहे. त्यामुळे जर कुणाला लिव्हर ट्रान्सप्लांटेशन लागत असेल तर त्यांच्यासाठी नवीन ज्या यकृत प्रत्यारोपणात झालेल्या म्हणजे फॅसिलिटीज आहेत त्यामुळे बऱ्यापैकी त्यांना जगण्यासाठी भरपूर फायदा होऊ शकतो. तर मी तुम्हाला समोर हे कार्टून दाखवतोय की हळूहळू जसं जसं वर्ष वाढत गेले तसं जसं यकृत प्रत्यारोपणाचा यशस्वी रेट कसा वाढत गेला. आणि आपण वळूया आता अवयव दानाकडे. अवयवदान ही अतिशय जटिल प्रक्रिया आहे. अवयवदानात जर युरोपातल्या काही देश फार अग्रणी असतील तर आपला देश फार खालच्या स्थानावर आहे. जर आपण हजारात एकाचं अवयवदान करत असू तर हजारात 70 ते 80 लोकांचं दान करणारी ही लोक युरोपच्या काही देशांमध्ये आहेत. त्यामुळे आपण आणि आपल्या जनसंख्येप्रमाणे जर आपण विचार केला तर लागणारे अवयव आणि वेटिंग लिस्टवर असलेली रोगी यांचा जर विचार केला तर आपल्या रोग्यांना अवयव दानातून मिळणाऱ्या ऑर्गनची संख्या फारच मुबलक किंवा फारच कमी आहे आणि ती लॉटरी लागल्यासारखीच आहे. त्यामुळे अवयव दानांबद्दल जितकी जनजागृती आपण करू शकतो
तितकेच आपण यंग माणसांना नवीन जीवन संजीवनी देण्याचं काम करत आहोत. तुम्हाला हे ऐकून खरंच धक्का बसेल की आपल्याकडे लहान मुलांमध्ये जे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स आहेत, ज्याच्यामुळे त्यांना जे लिव्हरचे किंवा यकृत निष्कामी होण्याचे जे प्रमाण आहे त्याकडे हा भाग फार दुर्लक्षित आहे. त्यांच्यामध्ये मृत्यूदर हा 90% जास्त आहे. आणि अशा मुलांना अगदी पूर्ण अवयवाचा 30% अवयव लागतो आणि त्यात ते आयुष्यभर जगू शकतात. जर मी तुम्हाला भारतातला पहिला अवयवदान झाल्यामुळे ज्या मुलाला जीवन संजीवनी मिळाली त्या मुलाचं उदाहरण दिलं तर आता त्यांनी MD मेडिसिन संपवत आलेला आहे तो मुलगा. आणि आता तो वयाच्या 28 वर्ष संपवून तो पुढे जाऊन सुपर स्पेशालिटीकडे चालला आहे. म्हणजे जर एखाद्याला अवयवदान मिळालं तर तो पुढे जाऊन त्याच्या घराला सांभाळू शकतो, त्याचं आयुष्य चांगलं सांभाळू शकतो आणि आपल्या देशासाठी ते चांगलं होईल. पण जर वेळेत ऑर्गन किंवा अवयवच नाही मिळाला तर अशा लोकांना 90% लोकांना मृत्यू दराला आजही सामोरं जावं लागतंय. आणि लहान मुलांमध्ये जर तुम्ही निनाद सारख्या सेवाभावी संस्थांचा विचार केला तर अशा कितीतरी संस्था आहेत की पुढच्या 15 ते 20 दिवसांमध्ये किंवा 1 महिन्यामध्ये त्या मुलाला ट्रान्सप्लांटेशन साठी लागणारे 15 ते 20 लाख रुपये उभारतात ते. आणि मी स्वतः माझ्या सेंटरमध्ये कमीत कमी 10 लोकांचं, लहान मुलांचं यकृत प्रत्यारोपण त्यांच्या घरच्यांच्या अर्ध्या 1/3 लिव्हरनी केलेलं आहे. ज्यांना 100% जीवनदान मिळालेलं आहे. आणि त्या सगळ्यांना या सगळ्या सेवाभावी संस्थांनी मदत पुरवून वेळेत त्यांचं यकृत प्रत्यारोपणाला मदत केलेली आहे. त्यामुळे अशा लोकांसाठी बऱ्याच सेवाभावी संस्था आहेत जे तुम्हाला पुढे जाऊन त्या मुलांचं भविष्य साकारण्यासाठी मदत करतात. आणि आपले CM-PM फंडातलेही अशा या मुलांसाठी असलेल्या निधी हा जवळपास काही आठवड्यातच तुम्हाला मिळून जातो. त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून अवयवदानांकडे जितकं जास्त फोकस करता येईल, जितकं जास्त लक्ष देता येईल तितकं आपण केलं पाहिजे. एका माणसाने केलं ज्याचं ब्रेन डेड झालेलं आहे, अशा एका अवयवदानातून कमीत कमी 8 लोकांना वेगवेगळी अवयव मिळतील आणि 30 ते 40 टिश्यू वेगवेगळे हे त्याच्यातून कामी येऊ शकतात. तर असं हे दान करणं सगळ्यांनीच, म्हणजे मी आता बोलतोय म्हणून नाही, पण मी स्वतः ऑर्गन डोनर म्हणून स्वतःचं कार्ड स्वतःच्या खिशात ठेवून असतो. कुणाला कुठेही काही होऊ शकतं, पण ऍटलिस्ट त्याची स्वतःची इच्छा त्यांनी जर स्वतःबरोबर जपलेली असेल तर तो समाजाला काहीतरी करू शकेल. या प्रत्यारोपणासाठी बऱ्याच गोष्टी आपण बघत असतो. जसं त्याला खरंच म्हणजे पूर्ण यकृत निकामी झालं आहे का, त्या सोडून बाकीचे अवयव त्याला साथ देत आहेत का, त्याचे नसांचं जाळं आपल्याला प्रत्यारोपण करण्यासाठी हे आहे का, म्हणजे फेवरेबल आहे का, आणि त्याला बाकी कुठली कर्करोग किंवा बाकी कुठल्या गोष्टीचं हे नाही तेही पाहतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दारू पिणाऱ्या लोकांमध्ये 6 महिने त्यांनी दारू सोडली आहे का आणि तो स्वतःच्या शब्दाला जागतो आहे का हे बघून आपण त्याला यकृत प्रत्यारोपणासाठी घेत असतो. काही गोष्टी आपण ह्याच्यामध्ये यकृत प्रत्यारोपणाला घेऊ शकत नाही. जसं जर एखाद्याला इन्फेक्शन भरपूर असेल किंवा एखादी मॅलिग्नन्सी 5 वर्षात असेल किंवा तो सतत दारू पिणारा माणूस असेल किंवा त्याला HIV म्हणजे एड्स झाला असेल, हे रिलेटिव्ह कॉन्ट्राइंडिकेशन आहे. काही एड्स झालेल्या लोकांना आपण ज्यांचं CD4 काउंट किंवा त्यांचा रोग चांगला असेल म्हणजे प्रमाणात असेल तर आपण ट्रान्सप्लांट करू शकतो. तर पुढे जाऊन आपण हे बघू शकतो की कुणाला पाहिजे आहे लिव्हर प्रत्यारोपण करून त्यांना सर्व्हायवल आहे का आणि त्यांना बाकीची कुठली मेडिकल किंवा सायकेट्रिक प्रॉब्लेम आहेत का ते बघून आपण त्यांना यकृत प्रत्यारोपण करत असतो. आणि जेव्हा आपण प्रत्यारोपणाला घेतो तेव्हा बरीच जटिल प्रक्रिया असते. त्यांच्याबरोबर त्यांची रक्ताची तपासणी, त्यांची इमेजेस, त्यांचे फुफ्फुस चांगली आहेत का, त्यांचं हृदयाचं काम चांगलं आहे का हे बघून आपण त्यांना ट्रान्सप्लांट किंवा यकृत प्रत्यारोपणाला घेत असतो. त्यासाठी वेगवेगळ्या लोकांकडून आपण त्यांचं हे करून घेत असतो, चाचणी करून घेत असतो. जसं
छातीचे स्पेशलिस्ट, कार्डिओलॉजिस्ट म्हणजे हृदयाचे स्पेशलिस्ट, सायकॅट्रिस्ट, डेंटल स्पेशलिस्ट आणि एनास्थेटिस्ट आणि इंटेन्सिव्हिस्ट ह्या सगळ्यांनी जर सांगितलं की यकृत प्रत्यारोपणाला आपल्याला कुठलाच धोका नाहीये, तर अशा लोकांना आपण यकृत प्रत्यारोपणाला घेऊ शकतो. मेड या स्कोरचे काही लिमिटेशन्स असतात, पण ते आता बोलण्यात काही मला वाटत नाही हे काही नाही. सर्जिकली जर बघितलं तर ही शस्त्रक्रिया अतिशय जटिल आहे. त्यामध्ये 3 धमन्या जोडणे आणि एक बाईल डक्ट पित्ताची नळी जोडणे हे अतिशय जटिल काम असतं. हे हा ऑपरेशन साधारणतः 6 ते 12 तासापर्यंत चालू शकतं. त्यामध्ये रक्त आणि रक्त चे वेगवेगळे प्रकार जसं प्लाझ्मा, प्लेटलेट्स असे बरेच काही लागू शकतात. एक अत्यंत सुसज्जित ऑपरेशन थिएटर, त्याच्यासाठी लागणारी पूर्ण टीम याच्यासाठी अवेलेबल असावी लागते आणि त्यानंतरच आपण हे ट्रान्सप्लांट त्या रुग्णालयात करू शकतो. आपण आतापर्यंत अवयवदानाबद्दल बोललो, पण घरातला एक माणूस सुद्धा आपलं अर्ध लिव्हर देऊ शकतो. आणि यकृताचा सगळ्यात चांगला भाग असा असतो की यकृत हे परत रिग्रो होतं जर ते नॉर्मल असेल तर. रिग्रो म्हणजे परत त्या पूर्ववतास येऊ शकतं किंवा ते वाढू शकतं. आणि अशा प्रकारे वेळेत काही आपल्या जवळच्या लोकांना वाचवायचं असेल तर नात्यातल्या काही रक्त गट जुळणाऱ्या लोकांकडून आपण किंवा ओ ब्लड ग्रुपच्या नातेवाईकाकडून यकृत घेऊ शकतो. आणि तो जर फिट असेल, त्याला स्वतःला देऊन काही धोका नसेल, तर अशा डोनर्सना आपण घेतो. आणि असं हे करताना UW म्हणजे विस्कॉन्सिन युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिनचं सोल्युशन किंवा STK सोल्युशन आपण वापरत असतो. हे लिव्हर आपण कॅडॅव्हरिक लिव्हर काढून प्रत्यारोपणासाठी घेऊन जातानाच बघतो आहोत, जे प्रत्येक त्याच्या धमन्या काढून त्याचं जे अशुद्ध रक्तवाहिनीचं मोठं हे काढून त्याला दुसरीकडे दुसऱ्या माणसाला लावण्यासाठी घेऊन जातानाचा हा फोटो आहे. आणि हे अशा प्रकारे कॅडॅव्हरिक डोनरचं आपल्याला बॅक टेबल दिसेल, जिथे आपण त्याचं गॉल ब्लॅडर म्हणजे पित्ताशय काढून मग त्याला बाकीचे त्याच्या नसा बाजूला करून आपण त्याला जोडत असतो. आणि ही जोडण्याची छोटी प्रक्रिया आहे जी दाखवलेली आहे ती, आणि त्याच्यासाठी लागणारा अनेस्थेशिया. आणि हे अतिशय जटिल असतात. जेव्हा आपण पहिलं लिव्हर काढून दुसरं लिव्हर बसवत असतो, तेव्हा वादळ आल्यासारखं शरीरात बऱ्याच गोष्टी घडत असतात. आणि त्यावेळेस जे तारांबळ आपल्या भूलतज्ञांची होते ते अतिशय जटिल असते आणि क्रिटिकल असते. आणि एकदा इम्प्लांटेशन झाल्यावर पुढे काही दिवस तो ICU इंटेन्सिव्ह क्रिटिकल केअर मध्ये असतो. आणि जसं जसं इम्युनोसप्रेशन देऊन ते लिव्हर ऍक्सेप्ट करायला जातं, तसं तसं त्याच्या शरीरात असलेल्या नळ्या कमी होतात. आणि हे यकृत जेव्हा काम चांगलं करायला लागतं, तेव्हा त्या माणसाला ICUतून नॉर्मल वॉर्डमध्ये ठेवलं जातं. साधारणतः 8 ते 10 दिवस तो रुग्ण त्या रुग्णालयात असतो. आणि जेव्हा एकदा लिव्हर काम चांगलं करायला लागतं, तेव्हा रोगप्रतिकार क्षमता कमी करणाऱ्या गोळ्या आपण ऍडजस्ट करून कमी करतो आणि त्याला लागणारा खर्चाचा बोजा सुद्धा हळूहळू कमी व्हायला लागतो. काही त्यामध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात, जसं तिथल्या धमन्या काम न करणे, पित्ताचं नळी ब्लॉक होणे. पण अशा प्रकारचे प्रॉब्लेम वेळेस टीम त्याला हे मार्ग काढते आणि त्यामुळे सक्सेस रेट वाढत गेलेला आहे. आणि एकदा जेव्हा आपण सगळ्या धमन्या जोडतो, तेव्हा जे हिरवं लिव्हर किंवा जे पिवळं लिव्हर मी दाखवलं होतं काढल्या ते असं गुलाबी कलरचं दिसायला लागतं आणि आपल्याला लगेच कळतं की हे आता फंक्शनल लिव्हर आहे. आणि अशा प्रकारे जेव्हा आपण एखादा अवयव शरीरातून काढतो, त्याला हार्वेस्ट करतो, त्याला एका सोल्युशन मध्ये हे जपतो आणि त्याला लवकरात लवकर घेऊन रोग्याच्या जुन्या लिव्हर काढून जेव्हा वेळेत लावतो, तेव्हा ही शस्त्रक्रिया यशस्वी होते. आणि ह्याच्या मागे एक पूर्ण टीम असते 8 लोकांची. आणि हे डेडिकेटेडली जेव्हा पूर्ण पणाला लावून काम करतात, तेव्हाच या शस्त्रक्रियेतून यश मिळू शकतं. अदरवाईज बरेच असे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात, कारण ही अतिशय जटिल शस्त्रक्रिया आहे. आणि ह्याच्यासाठी लागणारे रोगप्रतिकार क्षमता कमी करणारे मेनली ड्रग्स असतात, टॅक्रोलिमस, स्टिरॉइड्स, वायसोलॉन.
आणि मायक्रोफिनोलेट आणि अझाथायोप्रिन. काही अँटीबायोटिक आपण 5 ते 6 दिवस देत असतो, कारण इन्फेक्शन किंवा कुठल्याही जंतूंचा प्रादुर्भाव होणे, जसं बॅक्टेरिया, व्हायरस किंवा फंगल इन्फेक्शनचा, ते आपण सतत बघत असतो. अतिशय असेप्सिस म्हणजे जिथे इन्फेक्शन येऊ नये याचे सगळे प्रमाण आपण तिथे अंगीकारलेले असतात आणि त्यामुळे होणारे कॉम्प्लिकेशन्स हळूहळू कमी होत जातात. आणि अशा प्रकारे जेव्हा आपण पूर्ण शुद्धपणे ही शस्त्रक्रिया करतो तेव्हा त्याचं यशही जास्त असतं. अशा प्रकारे मला वाटतं की यकृत प्रत्यारोपणाबद्दल मला जितकं सोपं करून तुम्हाला सांगता येत होतं ते मी सांगितलेलं आहे. आणि जर काही लँडमार्क जर आपण बघितले की लिव्हिंग डोनर मध्ये जर केलं तर 1954 मध्ये किडनी पहिली झाली, त्यानंतर आतड्यांची 1988 मध्ये, लिव्हर ट्रान्सप्लांट पेडियाट्रिक 1990 मध्ये आणि पॅनक्रियास 92 मध्ये, लंग आणि आता हार्ट 94 आणि 97 मध्ये झालेले आहेत. आणि लिव्हिंग डोनर लिव्हर ट्रान्सप्लांट 1997 पासून यशस्वीरित्या पूर्ण जगभरात हे करता येतं. आणि लिव्हिंग डोनर ट्रान्सप्लांटेशन आता, कारण अवयवदान कमी असल्यामुळे आणि लागणारे अवयव आणि वेटिंग लिस्ट मध्ये असणारे रोग यांच्यामध्ये भरपूर तफावत असल्यामुळे लिव्हिंग डोनर लिव्हर ट्रान्सप्लांटेशन होत आहे. तर अशा प्रकारे मी जवळपास सगळं या शस्त्रक्रियेबद्दल आणि यकृत प्रत्यारोपणाबद्दल कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर जरूर विचार. धन्यवाद. सर, शंका आणि प्रश्न सर बऱ्याच लोकांनी मला पर्सनली मेसेज टेक्स्ट करून विचारलेले आहेत. तुम्ही खूप इलॅबोरेट करून खूप व्यवस्थितपणे हा सगळा विषय मांडलाय आणि इतक्या व्यवस्थितपणे हा विषय मराठीतून सोपा करून मांडणं हे खूप अवघड काम होतं. तर मी काही प्रश्न आहेत माझ्याकडे, ते वन बाय वन घेतो. तर एम आय ऑडिबल सर? आवाज हो, येतोय? हा, ओके सर. तर एखाद्या पेशंटला लिव्हर ट्रान्सप्लांटेशनची गरज आहे असं त्याला जेव्हा समजतं, तेव्हा आपण त्याला जे काही गोष्टी सांगतो त्याखेरीज तो स्वतः पण त्याविषयी त्याबद्दलची काही माहिती घेण्याचा प्रयत्न करत असतो. तर त्या पेशंटला किंवा त्याच्या नातेवाईकांना अशा विषयाची माहिती देणारी एखादी वेबसाईट किंवा हेल्पलाईन चा एखादा ऑथेंटिक सोर्स तुम्ही सांगू शकाल का त्याबद्दल? म्हणजे यावर महाराष्ट्रात आल्यावर मी जेव्हा प्रथम चालू केलं तेव्हा याचा अभाव मला दिसला. त्यामुळे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या वेबसाईटवर याबद्दल असलेली जनसामान्यातली प्रश्न, त्याच्याबद्दलचे डूज अँड डोंट्स आणि मराठीतून सगळं आणि झालेल्या लोकांचा अनुभव हे सगळं मी dmhospital.org या ह्याच्यावर आणि पळणिटकर लिव्हर ट्रान्सप्लांटेशन @पळणिटकर.com असं हे करून साईट करून टाकलेलंच आहे आणि ते फ्रीली अवेलेबल आहे. खूप छान. सर, पुढचा अजून एक असा प्रश्न आहे की एखादी व्यक्ती आधी दारू खूप पीत असेल किंवा आधी तिला दारूचं व्यसन असेल आणि काही काळाने तिने ते दारूचं व्यसन सोडलेलं असेल, तर अशी व्यक्ती भविष्यामध्ये लिव्हर डोनेट करू शकते का? म्हणजे प्रमाणाबाहेर दारू पिऊन जर लिव्हरला डॅमेज झालेला असेल तर अशा व्यक्तीचं लिव्हर घेणं थोडं धोकादायक असू शकतं. कारण अशा लोकांना म्हणजे जर तुम्ही असं विचारलं तर 100 दारू पिणाऱ्यांपैकी जर दारू सोडल्यानंतर 50% लोकांमध्ये 3 महिन्यानंतर दारूचा प्रभाव कमी होऊन ते पूर्ववत नॉर्मल होऊ शकतात. तर त्यांचे रक्त चाचण्या करून आणि त्यांचे इमेजेस म्हणजे सोनोग्राफी करून आपल्याला कळू शकतं हे लिव्हर खरंच नॉर्मल आहे का. जर ते नॉर्मल असतील आणि बऱ्याच वर्षांपासून त्यांनी दारू घेतलेली नसेल तर मग असं लिव्हर आपल्याला देता येऊ शकतं. पण जर त्यात फॅटी लिव्हर असेल किंवा त्यांना डायबिटीज मधुमेह असेल तर अशा लोकांचं लिव्हर आपल्याला दुसऱ्याला देता येत नाही, कारण म्हणजे दोघांनाही त्या शस्त्रक्रियेमुळे होणारे धोके जास्त असतात. तर आणखीन एक प्रश्न येतो आहे, तो असा की रिडू लिव्हर ट्रान्सप्लांटेशन हे शक्य आहे का? समजा काही कॉम्प्लिकेशन झालेलं असेल एखाद्या लिव्हर ट्रान्सप्लांटेशन ह्या
शस्त्रक्रियेमध्ये किंवा जर तुम्ही कारण भारताचं विचारलं तर हे डिफिकल्ट आहे, पण अशा रिडू लिव्हर ट्रान्सप्लांटेशन झालेली आहेत. पण युरोपमध्ये आणि युएसए मध्ये रिडू ट्रान्सप्लांट म्हणजे मी जिथे किंग्स कॉलेजला मध्ये ऑब्झर्व्हरशिपला होतो, तिथे एका मुलाचं 8व्यांदा रिडू ट्रान्सप्लांट होतं. त्यामुळे रिडू ट्रान्सप्लांट शक्य आहे, पण भारतामध्ये पहिलंच ट्रान्सप्लांट करण्यासाठी जो खर्च आहे तो झेपत नाही. त्यामुळे रिडू ट्रान्सप्लांट फार म्हणजे नशीबवान माणसाचं होऊ शकतं. तर मी त्याच्याकडे येणार होतो. आपला पुढचा प्रश्न तोच होता की लिव्हर ट्रान्सप्लांटेशन नंतर येणारा खर्च हा एक फार मोठा इश्यू आहे, खास करून भारतासारख्या देशामध्ये. आणि लिव्हर ट्रान्सप्लांट किंवा कुठल्याही अवयव दानाच्या साठी येणारा जो खर्च आहे तो एक मेजर फॅक्टर असतो की त्याच्यामुळे ट्रान्सप्लांट हे साठी ज्या प्रमाणामध्ये व्हायला पाहिजे त्या प्रमाणात ते होत नाहीये भारतात. तर जर मी त्यावरती कॉमेंट. त्याच्याबद्दल आता हो मी तुम्हाला लहान मुलांबद्दल सांगितलंच की जवळपास अगदी 2 ते 3 लाख असणाऱ्या पाल्यांसाठी सुद्धा सध्या एक चांगलं यशस्वीरित्या सरकार आणि बरेचसे ट्रान्सप्लांट सेंटर राबवत आहेत. ते म्हणजे की या मुलांचं ट्रान्सप्लांट 12 लाखाच्या आत होतं आणि यासाठी लागणारं फंडिंग जे आहे ते बऱ्याच एनजीओ कडून पुढच्या 2 ते 3 आठवड्यात होतं. पण हे 18 वर्षाच्या अलीकडच्या मुलांसाठी आहे. 18 वर्षाच्या नंतरच्या लोकांसाठी लागणारा जो 20 लाखापर्यंतचा जो खर्च आहे त्यातलं शासन हे जर प्रयत्न केले आपण तर चीफ मिनिस्टर फंड आणि पीएम फंड म्हणजे प्राईम मिनिस्टर फंड यातून 4 ते 5 लाखाचा निधी 90% लोकांना मिळू शकतो. एक नंबर 2, जर ट्रान्सप्लांट नंतर काही जणांना रोगप्रतिकार क्षमता कमी करण्यासाठी म्हणजे जे इम्युनोसप्रेशन ड्रग आहेत जे महाग आहेत त्याच्यासाठी जर मदत लागत असेल तर एक ट्रान्सप्लांट फाउंडेशन नावाची संस्था परळला काम करते, जी अतिशय अल्प दरामध्ये 100 ते 2 म्हणजे 10 ते 20% त्या खर्चाच्या या फंडिंग मध्ये ते त्यांना आयुष्यभर इम्युनोसप्रेशन देतात. पण त्यांना उत्पन्नाचा दाखला आणि बाकीचे सगळे म्हणजे खरंच तुम्ही गरीब आहात हे त्यांना सिद्ध करणं गरजेचं असतं. अच्छा. सर, आणखीन एक प्रश्न आहे की अशा प्रकारची ट्रान्सप्लांट सेंटर्स महाराष्ट्रात आणि देशभरात दिनानाथ तर आहेच, पण आणखीन इतर ठिकाणी कुठे कुठे आहेत त्याबद्दल काही माहिती सांगू शकाल का? कारण प्रत्येकच पेशंट हा काही सगळ्यात पहिल्यांदा दिनानाथला येऊ शकत नाही. मी तेच सांगतोय आता. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा मी पुण्यात आलो त्याच्या आधी मला असं वाटत होतं की मी स्वतः लातूरचा आहे आणि मी लातूरला जावं, पण लातूरला लिव्हर ट्रान्सप्लांट होणारच नाही म्हणून मी गेलो नाही. पण तुम्हाला सांगण्यास अतिशय आनंद होतोय की शेवटचं जे लिव्हर ट्रान्सप्लांटेशन ऑर्गन डोनेशन मधून झालं ते कराड या तालुका प्लेसला झालेलं आहे. आणि मी अच्छा. जेव्हा 2017ला पुण्यात आलो तेव्हा 3 ट्रान्सप्लांटेशनचे सेंटर होते आणि आज पुण्यातच 20 ट्रान्सप्लांटेशन सेंटर आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास 38 ट्रान्सप्लांट सेंटर आहेत. आणि औरंगाबाद म्हणजे जे नांदेडच्या अगदी जवळ आहे तिथे सुद्धा लिव्हर ट्रान्सप्लांटेशन झालेली आहेत. आणि मला वाटतंय की काही दिवसांमध्ये जिल्ह्यापर्यंत जसं किडनी प्रत्यारोपणाचं किंवा वृक्क प्रत्यारोपणाचं हे आहे तसं ते हळूहळू डिस्ट्रिक्ट लेवल पर्यंत तरी पोहोचायला काही हरकत नाहीये. म्हणजे ते पुढच्या 5 वर्षात जाईल असं मला वाटतं. लिव्हर ट्रान्सप्लांटेशन साठी लागणारं डेडिकेटेड टीमवर्क, इन्फ्रास्ट्रक्चर, त्याच्यासाठी येणारा खर्च, या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या तरी सुद्धा तुम्हाला असं वाटतंय की हे जिल्हा स्तरापर्यंत खाली झिरपेल आणि नाही, सक्सेस रेट वाढत असल्यामुळे आणि इम्युनोसप्रेशनचं कॉम्प्लिकेशन्स कमी असल्यामुळे हा. आणि गव्हर्नमेंटनी चालू केलेल्या मेडिकल कॉलेजेसमुळे ते शक्य आहे असं मला वाटतं. वेगवेगळे भरपूर प्रमाणात काढलेल्या मेडिकल कॉलेजेस. अच्छा. सर, मागच्या आठवड्यात अन्वय मुळे सरांचा टॉक झाला आणि त्यांचं मत असं वेगळं होतं तुमच्या मतापेक्षा की गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत तर नाही, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज म्हणत नाहीये मी. प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आणि त्यांच्या हॉस्पिटलनी केलेल्या ह्याच्यामुळे होऊ शकतं. म्हणजे अच्छा. जिथे आता जर तुम्ही मला विचारलं तर प्रवरा हे अतिशय खेडेगाव आहे, पण प्रवरामध्ये लिव्हर ट्रान्सप्लांटेशन चालू झाले आहेत ते प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमुळे. अच्छा. कराडला कृष्णा मेडिकल कॉलेजमुळे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये
मुंबईत आणि पुण्यातही नाही होणार याची मला खात्री आहे. अच्छा. सर आणखीन 2 प्रश्न विचारलेले आहेत. ते आहेत की पोस्ट ट्रान्सप्लांट इम्युनोसप्रेशन जे चालू असतं त्याचं हे किती दिवसांपर्यंत घ्यावं लागतं? बरेच दिवस ते घ्यावं लागतं असा हे एक असा एक प्रश्न घ्यावं लागतं का असा एक प्रश्न आहे. आणि त्यांचे काय साइड इफेक्ट्स असू शकतात आणि त्याच्या ते घेतले तर किंवा न घेतले तर अशा दोन्ही कंडिशन्समध्ये रिजेक्शनचे चान्सेस कसे असतात? लिव्हर हा इम्युन फ्रेंडली म्हणजे प्रतिकार क्षमतेला फ्रेंडली अवयव आहे, पण हॅलो. त्याच्यासाठी तर रिजेक्शनचे चान्सेस भरपूर जास्त असतात आणि त्यामुळे ती थांबवणं हे कुणीही सल्ला नाही देणार कुणालाही. रोग्यांनी ट्रान्सप्लांटेशन नंतर कमीत कमी 2 रोग प्रतिकार क्षमता कमी करणारी औषधं घेणं फार गरजेचं आहे आणि ते त्याच्या आयुष्यभरापर्यंत आहे. सर अजून एक प्रश्न होता की तुम्ही बोलण्याच्या ओघामध्ये असा उल्लेख केला की उंदीर मारण्याचं एक औषध असतं येलो फॉस्फरस. येस. तर ते अगदी साध्या म्हणजे टूथपेस्ट सारख्या फॉर्म मध्ये सुद्धा येतं किंवा आपण जी पाकिटात सोप घेतो तशा सोपच्या फॉर्म मध्ये सुद्धा येतं आणि ऍक्सिडेंटल येलो फॉस्फरस पॉइझनिंगच्या केसेस होतात आणि त्या ऍक्सिडेंटल केसेसमुळे सुद्धा खूप फल्मिनंट किंवा फेटल लिव्हर फेलियर किंवा यकृत फेल होण्याचे खूप चान्सेस असतात. हे पण मला इथे सगळ्यांना सांगावंसं वाटतं. तर एक व्यक्ती किती वेळा लिव्हर डोनेट करू शकते असाही एकाने प्रश्न विचारलेला आहे. हाऊ मेनी टाइम्स? फक्त एकदाच. एक व्यक्ती एकदाच लिव्हर डोनेशन करू शकते. वा, ठीक आहे. सर तुम्ही खूप छान आणि विस्तृत इलॅबोरेट करून सांगितलेला आहे हा विषय. तर मला असं वाटतंय की आणखीन कोणाचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. ओके. वय 45 साठी किती खर्च येऊ शकतो? 1 मिनिट. मला हा काही प्रश्न समजलेला नाही. मी 1 मिनिट यांचा व्हिडिओ ऑन करतो. हा मनोरकरजी तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता कारण तुम्ही जे लिहिलंय त्याच्यातून मला काही अर्थ समजला नाही तुम्हाला एक्झॅक्टली काय विचारायचं आहे. हा हा. काय हा. नाही, वय 45 वर्ष असणाऱ्याला खर्च किती येऊ शकतो म्हणलं? 20 ते 25 लाख, 20 लाखापर्यंत कॅडेव्हरिक ट्रान्सप्लांटेशनचं होतं आणि 20 अच्छा लाखापर्यंत खर्च असतो. आणि हे अच्छा जर तो रोगी म्हणजे 2 कॅटेगरीमध्ये पेशंट्स असतात, स्टेबल पेशंट आणि अनस्टेबल पेशंट. स्टेबल अच्छा असेल आणि 8 ते 10 दिवसात डिस्चार्ज होत असेल तर 20 लाखापर्यंत खर्च येतो. आणि हा हा जर तो अनस्टेबल पेशंट असेल तर आयसीयू मध्ये जास्त राहावं लागेल किंवा अँटीबायोटिक्सचा वापर जास्त असेल किंवा कॉम्प्लिकेशन रेट जास्त असेल तर अशा हा पेशंट्स हा. मध्ये साधारण तो खर्च 5-6 लाखांनी वाढू शकतो. अच्छा, बर, थँक्यू सर. सर लिव्हर डोनेशनची गरज त्याचे काय संकेत आहेत कोणकोणत्या अवस्थांमध्ये लिव्हर दान करू शकतो त्याची कॉन्ट्राइंडिकेशन्स म्हणजे कोणकोणत्या कंडिशन्स मध्ये ते करणं आपण टाळलं पाहिजे या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही बोललात. लिव्हर फेल्युअर म्हणजे अॅक्यूट आणि क्रॉनिक ह्या दोन्ही कंडिशन्स बद्दलही तुम्ही सांगितलं. लिव्हर डोनेशन करत असताना कोणते क्रायटेरिया म्हणजे काय कोणत्या आधारावरती ते केलं जातं हेही तुम्ही सांगितलं म्हणजे मेल्ट स्कोर जर 15 पेक्षा जास्त असेल
तर त्या लोकांना लिस्टिंग मध्ये प्रेफरन्स असतो आणि त्यांचा नंबर आधी असतो. ही फार महत्वाची माहिती तुम्ही सांगितली. सगळ्यात महत्वाचं हे आहे की युरोपमध्ये जेव्हा लिव्हर ट्रान्सप्लांट हजारांमागे 70 ते 80 लोकांचं होतं, तर ते प्रमाण भारतामध्ये फक्त एका व्यक्ती म्हणजे एक किंवा दोन व्यक्ती लिव्हर किंवा कुठल्याही ऑर्गनचं डोनेशन करतात, इतकं कमी हे प्रमाण आहे. तर हे प्रमाण वाढवण्याची गरज आहे आणि लिव्हर हा असा अवयव आहे की ज्याची वाढ परत होते. त्यामुळे एकदा लिव्हर डोनेट केल्यानंतर पुन्हा लिव्हर आपण ते वाढेल की नाही किंवा त्याबद्दल घाबरून लिव्हर डोनेट न करणं हा काही त्यावरचा उपाय असू शकत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी लिव्हर डोनेशनसाठी पुढे येण्याची गरज आहे. लिव्हर ची कमतरता किंवा लिव्हर डोनेशनची गरज हाही त्याच्या मागचा एक फार मोठा ड्रायव्हिंग फोर्स आहे असं मला वाटतं. तर लिव्हर ट्रान्सप्लांटेशन किंवा ट्रान्सप्लांट फाउंडेशन ह्या संस्थेचीही तुम्ही माहिती दिलीत आणि दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या बरोबरच इतर अनेक संस्थांबद्दलही तुम्ही माहिती पुरवलीत आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह आणि माहितीपूर्ण झालं आजचं सेशन. मला असं वाटतंय की एक दोन आणखीन प्रश्न येत आहेत सर चॅट बॉक्स मध्ये, आपण घेऊया ते. हो चालेल. हा थोडा मला असं वाटतं की डॉक्टर लोकांसाठी आणि टेक्निकल प्रश्न आहेत. टिप्स आणि डिप्स ज्या पेशंट्स मध्ये झालेलं आहे ते पेशंट्स लिव्हर ट्रान्सप्लांट कॅन दे अंडरगो लिव्हर ट्रान्सप्लांट इन फ्युचर? आर देर एनी शेवटचे लिमिटेशन? प्रत्यारोपण झालेला पेशंट हो इट इज अ करू ब्रिज. शकतात, पण टिप्स पण कसं असतं, ब्रिज टू ट्रान्सप्लांट आहे ते. आणि तुमचा प्रश्न अतिशय जटिल आहे, ज्याच्यामध्ये आपण टिप्स किंवा डिप्स करतो तेव्हा जो स्टेंट असतो, जो आपण मेटॅलिक स्टेंट टाकतो, तो कुठून कुठे टाकला पाहिजे, पुढे प्रत्यारोपणाला त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो का, हे फार महत्वाचं आहे. 2 टिप्स आणि डिप्स झालेल्या पेशंटचं आमच्याकडे प्रत्यारोपण झालेलं आहे. पण त्याआधी जेव्हा आम्ही टिप्स टाकतो तेव्हा रेडिओलॉजिस्टला त्यांना निष्कून सांगितलं जातं की हा स्टेंट इथपर्यंतच येणं अपेक्षित आहे, त्या पुढे असणं पुढे जाऊन प्रत्यारोपणासाठी ते धोकादायक ठरू शकतं. आणि दुसरी गोष्ट, आपल्याकडे लहान मुलांमध्ये बॉडीकेअरी आणि अशा रोगांसाठी जेव्हा आपण टिप्स करतो तेव्हा जर हा स्टेंट टाकलेला असेल तर तो जनरली मोठ्या माणसांचा टाकतो आणि त्यामुळे ट्रान्सप्लांटला पुढे जाऊन प्रॉब्लेम येऊ शकतो. हे बरोबर आहे तुमचं, पण आजकाल बऱ्याच सोयी झाल्यामुळे रेडिएशन इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी सुद्धा आधी विचारतात की कुठला स्टेंट टाकणं गरजेचं आहे. मला वाटतं प्रश्न विचारणारे स्वतःच रेडिओलॉजिस्ट आहेत, त्यामुळे त्यांना असा कॉम्प्लिकेटेड प्रश्न पडलाय. तर सर आणखीन एक प्रश्न आहे की लिव्हर डोनर किंवा रेसिपियंट दोघांपैकी कुणी जर व्हेज नॉन व्हेज असे असतील तर काही फरक पडतो का? नाही, अजिबात नाही एनी फरक. कॉमेंट्स असा एक? डोनर दान करणारा आणि अवयव घेणारा हे पुरुष स्त्री, व्हेज नॉन व्हेज, हिंदू मुसलमान किंवा अजून कुठल्या गोष्टींनी काही फरक पडत नाही. ब्लड ग्रुप जर मॅच होत असेल किंवा देणाऱ्याचा ब्लड ग्रुप ओ असेल तर जर त्याला काही यकृताचा दुसरा रोग नसेल तर तो आपलं अवयवदान ब्रेन डेड नंतर झाल्यानंतर करू शकतो किंवा स्वतःच अर्ध लिव्हर देऊ शकतो आणि ते लिव्हर पुढच्या 1 महिन्यामध्ये 100% रिग्रो म्हणजे परत पूर्ववत येऊ शकतं, कारण आपल्या यकृताची रिजनरेशन पॉवर असते किंवा त्याला ती म्हणजे थोडक्यात जर मी दिल्लीला जेव्हा कामाला गेलो होतो तेव्हा एका पंजाबी बाईंनी सांगितलेलं वाक्य फार महत्वाचं आहे. ते पालीच्या शेपटीसारखं असतं, तुटलं तरी परत येतं, तसं येते. सर खूप छान. आजचा विषय तुम्ही इतक्या छान पद्धतीने कव्हर केलाय, तो कदाचित कुणाला इतकं चांगलं कव्हर करणं जमलं असतं का नाही मला शंका आहे. तुम्ही स्वतः एक संस्था चालवता आणि त्या संस्थेतर्फे तुम्ही 10 जणांचं आतापर्यंत लिव्हर डोनेशन
आणि इतर अवयवदानाच्या क्षेत्रातही तुमचं काम आहे, ही खूपच अभिनंदनास्पद बाब आहे आणि तुम्ही स्वतः करून ते दाखवलं आहे आणि म्हणून तो कृतीतून एक आदर्श तुम्ही उभा करताय समाजापुढे. ही फारच एक म्हणजे अ, अभिनंदनास्पद बाब आहे तुमच्या मला सगळ्यांच्या. वाटतं समाजाला यापेक्षा जास्त गरज आहे आणि मला वाटतंय म्हणजे अशा अनेक सेवाभावी संस्था याव्यात आणि त्यांनी म्हणजे हे कॉन्ट्रीब्युशन अगदी थेंबासारखं सुद्धा नाहीये, सागरा इतका समोरचा प्रश्न मोठा आहे. त्यामुळे मला वाटतं बऱ्याच सेवाभावी संस्थांनी यात प्रयत्न केला पाहिजे. हा, तुम्ही जे सांगितलं की जितक्या लोकांचे हात या कामाला लागतील, हातभार लागेल तेवढं चांगलंच आहे आणि जेवढा अवेअरनेस या कामाबद्दलचा वाढेल तेवढं कॉन्ट्रीब्युशन वाढेल आणि तेवढा अवेअरनेस वाढेल. तर निनाद फाउंडेशनही आपल्या परीने हे काम करते आहे आणि आजचं सेशन खूपच चांगला झाला आणि तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूल मधून आमच्यासाठी वेळ काढून आलात आणि आम्हाला एक एज्युकेट केलं ह्या बाबतीत. आणि म्हणजे मला सुद्धा खूप विचार करून करून इतकं मराठी बोलावं लागतंय. माझ्या बोलण्यात सुद्धा अनेक हा म्हणजे तितकी फ्लुएन्सी माझ्यामध्ये नाहीये. मी स्वतः हा कार्यक्रम कंडक्ट करत असून सुद्धा, या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असून सुद्धा, पण तुम्ही इतका सलग 1 तास पण इतकं फ्लुएंटली मराठीतून हा विषय सगळ्यांपुढे मांडलात आणि आपला वेळ दिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.